नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. रहाटगाव मार्गावरील हॉटेल गौरी इनमध्ये अवैध बांधकाम आढळून आलंय. याविषयी महापालिकेने गौरी इनला नोटीस बजावली आहे, दंड ठोठावला आहे. लाखोंचा हा दंड असून 4 टप्प्यात गौरी इन हा दंड भरणार आहे. मंजूर नकाशापेक्षा मोठमोठी अवैध बांधकामं शहरातील हॉटेल्सनं केली आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडतोय. यावर मनपाने टाच आणली असून हॉटेल्सचं मोजमाप करण्यात आलंय. त्यामध्ये आढळलेल्या अवैध बांधकामाबाबत हॉटेल गौरी इनला नोटीस बजावण्यात आली आहे. 21 लाखांचा दंड महापालिकेने ठोठावला असून आता 4 टप्प्यात गौरी इन हा दंड भरणार आहे. गवळीपुरा प्रभाग क्रमांक 26च्या अपक्ष उमेदवार आसिया अंजुम वहीद खान यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. अन्सार नगर येथे त्यांची सभा झाली. या सभेत शेकडो नागरिक उपस्थित होते. आसिया अंजुम वहीद खान या गवळीपुराच्या निवडणुकीत उतरल्या असून त्या अपक्ष उमेदवार आहेत. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आलाय. अन्सार नगर येथे आसिया अंजुम वहीद खान यांची प्रचार सभा झाली. एका इमानदार कार्यकर्त्याला निवडून देण्याचं आवाहन वहीद खान यांनी केलं. तसंच विरोधकांवर शरसंधान. ये आप लोगों की ताकत है, बुजुर्गों की दुआ है. मैंने कभी हराम का लुकमा नहीं खाया. मैंने किसी के पीछे हाजी हाजी नहीं की और मैं किससे डरता नहीं. 2012 के इलेक्शन के बाद मैंने आप लोगों का शुक्रिया अदा कर अपने घर में बैठ गया था. कुछ लोगों ने आके मुझे कहा कि वहीद भाई आप गिरे नहीं, आपको गिराया गया. मतलब क्यों? वोट तो बहुत मिले. नहीं, जादू टोना किया गया, जादू टोना किया गया, साधु संतों को लाया गया और आपकी मशीनों में भी सेटिंग किया गया. क्योंकि सरकार राष्ट्रवादी और कांग्रेस की थी और मैं अपक्ष था. मैंने बोला यार जाने दो, जो हो गया तो हो गया. फिर 10 दोस्त 10 दुश्मन, तो 10 उसके दुश्मन मेरे पास आए. बोले उनको 5 बच्चे हैं. मैंने जाने दो. नहीं, बोले गलत है. आप न्याय के लिए लड़ते, हक की बात करते, हक का काम करो. ठीक है, कार्रवाई की, एप्लीकेशन दिए, निवेदन दिए. 4 साल तक इन्होंने झुला दिए. कभी यहां गया, कभी वहां गया, कभी ये कोर्ट, कभी वो कोर्ट, कभी हाई कोर्ट. ये सब जगह पैसे के बलबूते पर इनकी मस्ती चलती रही और मुझे चिढ़ाया जाता था, अरे वो क्या कर लेगा. और जो हमारे सादिक भाई आइडिया है, इनको अल्लाह अच्छा रखे, ये हमेशा ये बोलते थे हक का हक होगा. वहां पे पैसे बांटे गए. अरे शर्म करो, कुछ शर्म है नहीं. लोगों को पैसों में खरीद रहे, उनके वोटों की कीमत लगा रहे. याद रखो, ज्यादा वक्त नहीं बचा, विधानसभा भी आने वाली है. हर विधानसभा में तुम्हारे स्टेज पर आकर, तुम्हारे स्टेज के बाजू आकर तुम्हारी पोल खोलूंगा और आने वाले दिनों में चुन के नहीं आन दूंगा. ये मेरा वादा है.
दिल्ली में जाके बैठेगा कि तुम्हारा कैंडिडेट हवाईजहाज लगा दिए वहां पर जो चुनते आता बड़ा असेंबली में बैठ के सया मारने का काम, खड़े हुए नाले मोरिया का इलेक्शन, उसमें अपनी पोल्यूशन खराब कर रहे हैं, सभा में 20 लोग नहीं। जहां पे खिचड़ी का प्रोग्राम वहीं पे सभा, वहां के लोग बैठ जा रहे हैं, मस्जिद से लोग नमाज से बाहर निकल रहे हैं, वहां सभा, वहां लोगों को बुला ले रहे हैं। अरे कुछ तो क्वालिटी बताओ यार, कुछ तो काम बताओ। और अगर नहीं काम बता सकते तो लोगों को गुमराह मत करो। नवाथे भुयारी मार्गाचं रविवारी लोकार्पण झालं. कोणताही थाटमाट न करता झालेल्या या लोकार्पणावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. निमंत्रणावरून असलेल्या या आरोपांचं खंडन नगरसेवक दिगंबर डहाके यांनी केलं आहे. माझ्याच निधीतून हा भुयारी मार्ग बांधला गेला असं डहाके यांनी सांगितलंय. बहुप्रतीक्षित असलेल्या नवाथे भुयारी मार्गाचं लोकार्पण नगरसेवक दिगंबर डहाके यांनी घडवून आणलं. नागरिकांच्या सोयीसाठी असलेला मार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता. रविवारी नगरसेवक दिगंबर डहाके यांनी या मार्गाचं लोकार्पण केलं. या सोहळ्याला महापौरांना बोलवण्यात आलं नाही, खासदार अडसूळ यांना बोलवलं नाही असे आरोप होत आहेत. या आरोपांचं खंडन नगरसेवक दिगंबर डहाके यांनी केलंय. महापौरांना आपण बोलवलं होतं, शिवाय शिलालेखावरही महापौरांचं नाव आहे. या मार्गासाठी आपण निधी दिला, आपण आणला, हे काम आपण करवलं. खासदारांनी यासाठी निधी दिलेला नाही असं परखड मत दिगंबर डहाके यांनी नोंदवून आरोपांचं खंडन केलं. नवाथे अंडरब्रिज का जो चर्चा चालू है इतने बड़े इसके, तो ये 25 करोड़ रुपए का ऑक्ट्राई के टूट करके पैसे आए हुए थे, 25 करोड़ रुपए, और 25 करोड़ में से 30-30 लाख रुपए हर कारपोरेटर को मिले थे. अब मैंने 60 लाख रुपए और वार्ड विकास के 20 लाख रुपए और जो आयुक्त डोंगरे साहब थे उन्होंने कुछ डाले हुए पैसे, ऐसा करके जो एक अच्छा काम किया तो लोगों के नजर में क्यों आ रहा है ये मेरे समझ में नहीं आ रहा. इसको बुलाया नहीं, खासदार को बुलाया नहीं. अब खासदार होता कौन है, क्यों बुलाना चाहिए खासदार को? अब मैं अकेला कारपोरेटर हूं कि जिसने अनेक लोक प्रतिनिधि को वो कार्यक्रम में बुलाया, लेकिन 24.5 करोड़ रुपए जो बचे थे वो 24.5 करोड़ में कौन-से कारपोरेटर ने किसको उद्घाटन के लिए बुलाया? जरा एक तो भी सबूत. वो जो कुछ लोग सवाल पूछ रहे हैं उनको मैं पूछना चाहता हूँ कि 24.5 करोड़ में से किसी ने, कोई कारपोरेटर ने किसी को बुलाया नहीं, क्योंकि उनके पैसे पूरे नाली और रास्ते में गए और वो रास्ते भी टूट गए और नाले भी बह गए. पर पूरे गांव के लोक प्रतिनिधि, मीडिया, आप सबको पता है कि वो अंडर बाईपास के लिए मैंने कितना साल से उसके पीछे लगा हूं, तब जाकर इतना अच्छा बढ़िया काम वहाँ पे लोगों के सेवा के लिए वहाँ पे तैयार हुआ है. और उसमें फालतू का राजकारण, ये पेपर में ऐसी बात हुई, महापौर को बुलाया नहीं, उसको बुलाया. अरे महापौर को मैं खुद होके इनवाइट किया, उनका फोटो लिया, उनके होर्डिंग पे फोटो है, उनके पत्थर पे नाम है. जब पत्थर से लेके सब जगह नाम है उनके, तो वो महापौर जैसे पद पे रहने वाली महिला ने झूठ क्यों बोलना चाहिए? रहा है परवीन भाऊ पोटे का. अब परवीन भाऊ पोटे कार्यक्रम का उद्घाटन करेंगे, ये तो मैंने खुद ही पत्रकार परिषद लेके डिक्लेयर किया था. वो तो मेरे बहुत अच्छे दोस्त है. फिर उनकी तारीख नहीं जुड़ सकी क्योंकि 24 तारीख को उसका पुल का क्यूरिंग होना था और 16 तारीख को अगर उद्घाटन करते थे अपन तो वो रास्ता खराब होने के चांसेस थे. ऐसा इंजीनियर, कॉन्ट्रैक्टर सबका बोलना था. आज कोई पेपर में आया है कि इसको बुलाया नहीं, गाही गड़बड़ में इन्होंने उद्घाटन ले लिया. अरे जब पता ही नहीं है तो क्यों ऐसा उल्टी सिल्टी अफवाह गांव में फैलाते? अपने मीडिया का नाम क्यों खराब करते हैं ये लोग? राजकमल चौकातील शिवशक्ती आईस्क्रीम ज्यूस सेंटरमधील बदाम शेकमध्ये लोखंडाचा किसच असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ज्यूस सेंटरच्या मालकाविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी दिली आहे.
एक आठवड्यापूर्वी राजकमल चौकातील शिवशक्ती ज्यूस सेंटर येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड घालून बदाम शेकचे नमुने जप्त केले होते. जप्त केलेला ज्यूस व बदाम शेक तपासणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. या बदाम शेकमध्ये चक्क लोखंडाचा कीस असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने अन्न औषध प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता ज्यूस सेंटरच्या मालकाविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत बहाल केलेल्या अधिकारानुसार ह्या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री व्ही शिंदे यांनी राजकमल चौकातील शिवशक्ती आईस्क्रीम व ज्यूस सेंटर या पेढीला भेट देऊन तेथे उत्पादित केलेला बदाम शेक या अन्नपदार्थाचा नमुना घेतला. हा नमुना त्यांनी त्यामध्ये कुठला तरी बाह्यकारी पदार्थ असल्याच्या संशयावरून घेतलेला होता. बाहेरून ज्याप्रमाणे त्याला माहिती प्राप्त झाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी हा नमुना घेऊन अन्न विश्लेषक पुणे यांना तो विश्लेषणार्थ पाठविला आणि त्यांना असलेली शंका ती खरी निघाली आणि त्या नमुन्यामध्ये लोहकीस 0.5 एवढा टक्के त्याच्यात आढळून आलेला आहे. लोहकीस हा मानवी शरीराला तसा डायरेक्ट जर त्याच्या सेवनात आला तर तो घातक ठरू शकतो, त्याच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून हा अन्नपदार्थ सेवनास असुरक्षित असल्याबाबतचा निष्कर्ष डेसिग्नेटेड ऑफिसर डीओ या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री मिलिंद देशपांडे यांनी घेतलेला आहे आणि त्यानुसार तो माननीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करून ह्या प्रकरणी जबाबदार असलेल्या विरुद्ध खटला दाखल करण्यासाठी संमती प्राप्त केल्यानंतर खटला दाखल करून त्यांना योग्य ते शासन होईल. हा प्रकार एका सुज्ञ नागरिकाने उघडकीस आणलेला आहे. अशाच प्रकारे प्रत्येक नागरिक जर जागरूक राहिला तर सर्वांना सुरक्षित अन्न मिळणार, यात कुठलीही अन्न सुरक्षा अधिकारी जेव्हा या कारवाईसाठी त्या दुकानात हजर झाले त्यावेळी त्या बदाम शेक या अन्नपदार्थाचा 20 लिटर एवढा साठा उत्पादित केलेला होता ग्राहकांना सरळ विक्रीसाठी. सदरच्या साठ्यातून नमुना घेऊन तो उर्वरित सर्व साठा अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत जप्त करून हे आर्टिकल असल्यामुळे त्याच ठिकाणी डिस्ट्रॉय करण्यात आलेला आहे. अखिल भारतीय अध्यापक सभेने 28 नोव्हेंबरपासून सत्याग्रह पुकारलाय. 2009चा शिक्षण हक्क कायदा हा बालकांच्या शिक्षण हक्क विरोधात आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी हा सत्याग्रह आहे. बालकांच्या शिक्षण हक्क विरोधी असणाऱ्या शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये मूलभूत सुधारणा करण्याची मागणी अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेची आहे. आपल्या मागणीसाठी अध्यापक सभेतर्फे 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान सत्याग्रह करण्यात येतोय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देऊन सत्याग्रहात सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं. आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे ती या समाजवादी अध्यापक सभा चळवळीने 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या काळात शिक्षण हक्क विधेयक जे भारत सरकारचं 2009चं आलेलं आहे त्यातल्या ज्या उणीवा आहेत त्या उणीवा प्रदर्शित करून समाजापर्यंत पोहोचवून त्या दुरुस्त करून घेण्याची जी मागणी केली आहे त्यासाठी हा सगळा जनप्रबोधन आणि हा सगळा पत्रकारांच्या माध्यमातून आणि सगळ्या मीडिया जो आहे माध्यम आहे यांना विनंती करून हा प्रश्न धसास लावण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षणाबद्दल अजूनही शासन फार उदासीन आहे. शिक्षणाशिवाय देश प्रगती करू शकत नाही. जनतेला नीटनेटकं चांगलं शिक्षण दिल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. ज्या मूलभूत गरजा आहेत माणसांच्या त्याही अजून आपल्या सरकारने सगळ्या जनतेसाठी पूर्ण केलेल्या नाहीत. का तर सगळी जनता निरक्षर आहे आणि म्हणून अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा ही चळवळ गेल्या 14 वर्षापासून आदरणीय भाई वैद्य यांच्या प्रेरणेने आणि राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून जी स्थापन झाली तिचा एकच उद्देश आहे की भारतातल्या प्रत्येक बालकाला विनामूल्य अनिवार्य
गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळालंच पाहिजे आणि ते सगळं शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारने यासाठी पुरेसा खर्च केला पाहिजे. सरकार आता खर्च करण्यापासून मागे हटत आहे, सगळं काम विनाअनुदानित करत आहे आणि त्यामुळे गरिबांचं शिक्षण हळूहळू नष्ट करण्याचा कार्यक्रम सरकारने आखला आहे. पैसे जो देईल त्यालाच फक्त शिक्षण आणि अशा प्रकारचं शिक्षण ही बाजारू वस्तू करून टाकली सरकारने आणि त्याविरुद्ध समाजवादी आज आंदोलन उभी करते आहे. आणि म्हणून 28 नोव्हेंबर हा महात्मा फुलेंचा स्मृतिदिन, ते 6 डिसेंबर हा बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, या काळात संबंध देशभर हे आंदोलन प्रचंड मोठं उभं राहावं म्हणून कृपया आपण या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून जनतेमध्ये हा संदेश पसरवा आणि ही मागणी जी समाजवादी आदिवासी याप्रमाणे हे आंदोलन सर्वत्र होऊन सरकार याबद्दल काहीतरी सक्रिय निर्णय घेईल असा आशावाद यामागे आहे. धन्यवाद. गुजराती एज्युकेशन सोसायटीची निवडणूक 1 नोव्हेंबरला होतीये. ही त्रिकोणी लढत आहे. अनेक समाजसेवक या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीनिमित्त मणिबाई गुजराती हायस्कूलच्या इतिहासावर आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशींनी टाकलेला हा प्रकाश, त्याचा हा वृत्तांत. सुमारे 150 वर्षांपूर्वी गुजराती समाज उदरनिर्वाहाचं साधन शोधत अमरावतीत आला. गुजराती बांधवांनी अमरावतीत आपले व्यवसाय उभारले. इमाने इतबारे व्यवसाय करणाऱ्या या समाजाने आपल्या मातृभाषेशी इमान राखलं. 1939 मध्ये आरएम भट गुजराती हायस्कूल या नावाने मिडल स्कूल सुरू करण्यात आलं. 6 डिसेंबर 1946 रोजी या संस्थेचं नामांतर मणिबाई गुजराती हायस्कूल असं झालं. मुख्याध्यापक सूर्यनारायण सिंग यांच्या कार्यकालात शाळेची प्रगती झाली. शाळेनं नाव कमावलं. गुजराती एज्युकेशन सोसायटी संचलित ही शाळा आहे. या सोसायटीची निवडणूक असून 3 समाज बांधवांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. आपल्या विजयासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मैं अनिल करसनजी चितलिया, मुख्याध्यापक के पद पे कार्यरत. पिछले सदी के आरंभ में गुजराती भाषी लोग यहाँ आकर अमरावती में बसे और उनके शिक्षण के हेतु गुजराती स्कूल की आवश्यकता महसूस होने लगी. 1928 के आसपास म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने 1ली से 4वीं तक की स्कूल की स्थापना की, ऐसा मैंने सुना था. लेकिन 4वीं के बाद की कोई शिक्षण की उनकी व्यवस्था नहीं थी और उसी उद्देश्य से अमरावती के उस समय के जो गुजराती महानुभाव थे उन्होंने मिलकर गुजराती एजुकेशन सोसाइटी की स्थापना की और 5वीं से 8वीं तक का जो स्कूल है, स्कूल शुरू हुआ गुजराती स्कूल के रूप में. उसमें श्री रामचंद्र भट्ट एक इंश्योरेंस कंपनी थी, प्राइवेट इंश्योरेंस कंपनी, क्रिसेंट इंश्योरेंस कंपनी के वो मैनेजर थे. उनके डोनेशन उन्होंने कुछ दिया और उसको स्कूल को आरएम भट्ट एंग्लो मीडियम स्कूल नाम दिया गया. 1945 में इसका रूपांतर फुल प्लेस हाई स्कूल में हुआ और दानशूर श्री मयाशंकर चतुर्भुज जोशी और उनके पुत्र गोकुल भाई जोशी, इनके डोनेशन से डोनेशन दिया गया और बाद में स्कूल को जो है मणिबाई गुजराती स्कूल नाम दिया गया. नई शिक्षण प्रणाली में 1975 में जूनियर कॉलेज की शुरुआत हुई और बाद में इसे आगे सुलोचनाबेन 11वीं 12वीं की कक्षाओं को श्रीमती सुलोचनाबेन त्रिकमदास कापड़िया गुजराती जूनियर कॉलेज नाम दिया गया. आज 5वीं से 12वीं तक के लगभग 2500 विद्यार्थी बिना किसी जाति और धर्म के भेदभाव के बिना यहाँ शिक्षा ग्रहण कर रहे हैं. 1992 में यह संस्था के द्वारा अंग्रेजी माध्यम स्कूल की भी शुरुआत हुई, जो जूनियर केजी से लेकर 10वीं तक वो पहुंच चुकी है और सभी विद्यार्थी जो यहाँ कोई भी भेदभाव के बिना, एक हमारा जो विद्यालय है एक राष्ट्रीय एकता का एक स्वरूप है मिला जुला. माजी आमदार संजय बंड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार रवी राणांवर घणाघाती आरोप केले आहेत. किराणा वाटून मतं गोळा केली, नागरिकांना फसवी आश्वासनं दिली असे आरोप त्यांनी एका पत्रकार परिषदेत केले आहेत. आमदार रवी राणा यांनी किराणा वाटून मतं गोळा केली, त्यांनी जनता जनार्दनाची फसवणूक केली, खोटी आश्वासनं दिली अशी आगपाखड माजी आमदार संजय बंड यांनी केली आहे. या संदर्भात आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ये चुनाव में पार्टी का तो चुनाव रहता ही है, मगर सर्वसामान्य कार्यकर्ताओं का सही मायने में चुनाव जो रहता है वो गांव का इलेक्शन रहता है. ये इलेक्शन में हमारी पार्टी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, कांग्रेस
रवि राणा की स्वाभिमान पक्ष ये सभी मिलकर वहां चुनाव लड़ रहे थे। मगर इस चुनाव के दरमियान रवि राणा ने गंदी राजनीति, पैसों की राजनीति, भ्रष्टाचार की राजनीति खेलना शुरू कर दिया है। वही हमेशा का किराना छापे आमदार, किराना बांटने में और लोगों को आमिष देकर उनका वोट प्राप्त करने के लिए पत्र उन्होंने सबों के घर भेजा है। उसी दरमियान ये प्रचार के दरमियान कुछ महिलाओं को पुलिस के समक्ष रोका, जहां पुलिस अधिकारी के पास कंप्लेंट करके पुलिस अधिकारी ने गेडाम और अहिरे करके 2 कर्मचारी दिए। शिवसेना के कार्यकर्ता उनके साथ में थे। वो महिलाओं से बातचीत किया, पुलिस वालों ने महिलाओं को अलग भेजा, हमको अलग भेजा, मगर उसके बाद विनय भंग किया कैसे गलत रिपोर्ट हमारे कार्यकर्ताओं के खिलाफ दी। उसमें रिपोर्ट देने का कारण ऐसा कि 4 उम्मीदवार थे, वो चारों उम्मीदवार डिस्टर्ब हो जाए और चुनावी काम छोड़ के गांव से बाहर जाए या पुलिस के डर से कहीं चले जाए। मगर पुलिस के ख्याल में आया कि ये सब बनावट रिपोर्ट है। मगर पुलिस के पास अगर महिला की रिपोर्ट जाती है तो उनको भी कार्रवाई करना उचित है। वो पुलिस कार्रवाई का तो हम सम्मान रखते ही है, मगर ये गंदी राजनीति करने वाला जो रवि राणा है, इसके पूरे कारनामे मैंने पिछली पत्रकार परिषद में कहा था कि 1 महीने में उजागर करूंगा और उसका काम शुरू हो गया है कि हमें चुनाव महत्व की नहीं है, हमें जिले की संस्कृति और जिले का राजकारण यह महत्वपूर्ण है, इसलिए इस पत्रकार परिषद का आयोजन है। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।